एका ब्रिटिश ब्रँडने इंडियामध्ये 30 वर्षापर्यंत डुप्लिकेट घी विकून बिलियन्स कमवले. 1930s मध्ये इंडियामध्ये घीचा ट्रेंड होता, पण ते खूप एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे मिडल क्लास वर नॉट एबल टू अफोर्ड इट. आणि तेव्हाच ब्रिटिश कंपनी युनिलिव्हरने डालडा वनस्पती लॉन्च केला, जे फक्त प्रोसेस केलेलं व्हेजिटेबल ऑइल होतं, पण दिसायला एक्झॅक्टली घी सारखं होतं. आणि सगळ्यात शॉकिंग पार्ट, त्याचा प्राइस घी पेक्षा हाफ प्राइस होता. आणि ह्याचे रिझल्ट ऑलमोस्ट प्रत्येक इंडियन्सच्या घरात डालडा घेणं सुरू झालं. आणि तेव्हापासून 30 वर्षापर्यंत डालडाची मोनोपॉली होती, एकदम मार्केटचा किंग बनला. पण फक्त एक रुमरनी पूर्ण गेम चेंज झाला. 1990 मध्ये एक गॉसिप बाहेर आले की डालडामध्ये अॅनिमल फॅट असतं, आणि बस लोक घाबरायला लागले आणि रिफाईन्ड व्हेजिटेबल ऑइल्सची मार्केटमध्ये एंट्री झाली. आणि फक्त त्याच रुमरमुळे युनिलिव्हरला डालडा सेल करावा लागला. फक्त एक रुमरनी 30 वर्षाचा ब्रँड बुडला. हेच प्रूफ आहे की भरोसा जिंकायला वर्ष लागतात, पण घालवायला फक्त एक रुमर लागतो. आणि बाय द वे, तुमच्या घरात कधी डालडा यूज झालाय का?